जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। हरिपाठ सेवेमध्ये आज आपण 20वा अभंग बघणार आहे। वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिवेण धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय। हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके। ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले। मागच्या अभंगाच्या निरूपणात असा विषय झालेला की जप तप इत्यादी विषय पुढच्या अभंगातही आहेत। पहिल्याच ओळीत माऊली सांगतात, वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप। वेदशास्त्रांनी श्रुतींनी एकमुखानं भगवंताच्या नामाची स्तुती केलेली आहे। भगवंताचं नाम म्हणजे काय हे थोडंसं नीट आपण समजावून घेऊया। नाम याचा अर्थ नाव। कुठल्याही वस्तूची ओळख त्याच्या नावाने होते। म्हणजे जसं की आपलं नाव किंवा एखादं फळ असेल तर हा आंबा असं आपण त्याला म्हणतो। म्हणजे आंबा हे त्या फळाचं नाम झालं। किंवा एखादी वस्तू समजा कंगवा असेल तर कंगवा ही अक्षरे हे त्याचं नाम आहे। मग नाम नुसती वस्तू सांगत नाही तर त्या वस्तूचे गुणधर्म, त्याचा सर्व प्रकारे जो भाव आहे तो भाव नाम प्रगट करतं। म्हणजे कंगवा म्हणल्यानंतर त्याचा ठराविक आकार असणे, त्याने केस विंचरले जाणे, हे सगळं काही आपल्या चित्तात उमटतं। जसं की आंबा म्हटलं की आंब्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये उमटतात। मग त्या आंब्याचं झाड असेल, कैरी असेल किंवा हापूस, पायरी, वेगवेगळ्या जातीचा कुठलाही आंबा असेल। या अर्थानं आपण नामाकडे जरा सूक्ष्म पद्धतीने पाहूया। अर्थात हा सगळा विचार महाराजांच्या चरित्रात आलेलाच आहे आणि पूर्वीही आपण नामाचं महत्त्व किंवा नामाचा उद्देश पाहताना त्याचा थोडासा सखोल अर्थ बघितला आहे। पण माऊली इथे पहिल्या ओळीत जे म्हणतात की एक नारायण सार जप, हे बघत असताना आपण नामाकडं आणखी थोडंसं सूक्ष्मपणे पाहू। नाम किंवा नाव हे ओळख सांगतं इथपर्यंत तरी आपल्याला कळलं की आपली ओळख आपल्या नावाने होते, एखाद्या वस्तूची ओळख त्या वस्तूच्या नामाने होते किंवा नावाने होते। मुद्दा असा आहे की वस्तूला नाव आलं कसं? म्हणजे माझा जर जन्म झालाच नसता तर माझ्या नावाचा प्रश्न नव्हता, किंवा आंबा नावाचं फळ आलं कशावरून? कुणीतरी त्याला आंबा म्हणून संबोधलं आणि मग त्याचं ते नाव ठरलं। पण हे नाव येण्याच्या आधी तिथे ती वस्तू असायला पाहिजे होती, त्याशिवाय त्या वस्तूला आंबा असं संबोधणे तरी कसं शक्य आहे? म्हणून या तर्कानं असं सिद्ध होतं की आधी रूप आलं आणि मग रूपाला नाम आलं। म्हणजे आधी भगवंत आले आणि मग भगवंताला नाम दिलं गेलं। पण अध्यात्मदृष्ट्या हा तर्क चुकीचा आहे। महाराजही सांगतात की आधी नाम आहे आणि मग रूप आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आता नामाकडे पाहू। आंबा हा आपल्याला आंबा या नावानं आज ओळखता येतो कारण ते त्याचं नाम आहे आणि आज आपल्या स्मृतींमध्ये हे ठरलेलं आहे की हे अमुक अमुक फळ आहे। पण असं बघा, जेव्हा हे फळ अस्तित्वात आलं, जेव्हा कधी हे दृष्टीस पडलं मनुष्याच्या, आणि त्यावेळी जर मनुष्याला भाषा अवगत असेल तर त्याने आंबा असं या फळाचं नामकरण ठेवलं। पण याचाच दुसरा अर्थ असा होतो की मनुष्यापाशी भाषा यायच्या आधीही रूपे अस्तित्वात होती। म्हणजे काय? तर असं बघा, काही लाखो वर्षांपूर्वी समजा मनुष्य या पृथ्वीवरती आला, पण आपण पृथ्वीवर आलो या वाक्प्रचारातच असा अर्थ आहे ना की आपल्या आधी पृथ्वी होती। म्हणजे एखाद्या जीवाची उत्पत्ती एखाद्या स्थानी होते हे ठीक आहे, पण याचाच दुसरा अर्थ असा आहे की ते स्थान त्या जीवाच्या आधी असते।
असंच जर मागं मागं जात राहिलं तर आपण सृष्टीच्या अस्तित्वाच्या बुडाशी जातो आणि ते जे अस्तित्व आहे ते फक्त असणे पण आहे. योगी अरविंद त्याला प्युअर एक्झिस्टन्स असं म्हणतात. म्हणजे अस्तित्वभाव हा सगळ्याचा मूळ आहे. मागेही एका निरूपणात असा विषय आलेला की आपण असो नाहीतर किडा, मुंगी, हत्ती, झाडं, पानं, फुलं काहीही असो, प्रत्येकाच्या ठिकाणी आपण आहोत असा भाव आहे. म्हणजे असा याचा अर्थ आहे की कुठलीही वस्तू असणे हा गुणधर्म आधी प्रगट आहे आणि मग त्या वस्तूची ओळख कुठल्या तरी नामाने होणे हा विषय येतो. म्हणजे जर मी नसेनच तर माझे नाव असण्याचा संबंध येत नाही. आंबा म्हणून जे काही फळ आज आपण ओळखतो ते फळ जर नसतेच तर आंबा या शब्दाचा संबंधच येत नाही. म्हणूनच महाराज सगळ्या चराचरात अस्तित्वभाव जो व्यापून आहे त्यालाच नाम असं म्हणतात. कारण नामाचा एक गुणधर्म आपण आधी पाहिला बघा की नाम म्हटले की त्याचं सगळं समोर येतं. म्हणजे आंबा म्हटला की झाड, त्याची पानं किंवा वेगवेगळ्या जातीचे आंबे समोर येतात. म्हणजेच नाम हे काय दर्शवतं? नाम हे गुणधर्म दर्शवतं. तर मग सृष्टीतील यच्चयावत वस्तूंचा मूळ गुणधर्म काय ठरला? तर त्या वस्तू अस्तित्व रूपाने असणे हा पहिला गुणधर्म आहे आणि मूळ गुणधर्म आहे. आणि तो दाखवणारी वस्तू म्हणजे नाम आहे. आणि हेच ब्रह्म आहे. कारण ब्रह्माचाच न्याय इथे लागू पडतो की ते सर्वत्र व्यापून आहे, भरून आहे. म्हणूनच यच्च यावत सृष्टी नामाने व्यापून आहे आणि नामाने भरून आहे. पण असं पहा, आता आपण देहभावात आहोत हे तथ्य आहे. जसं की पाणी सर्वत्र आहे, नद्यांमध्ये आहे, सरोवरांमध्ये आहे, समुद्रातही आहे, ढगांमध्येही आहे, आपल्या शरीरातही आहे. पण मग आपल्याला तहान लागते ना? अहो, शरीरामध्ये 70 का 75% पाणीच आहे. मग तहान कशी काय लागली? तर पाण्याचा कुठेतरी ऱ्हास झाला आणि तो ऱ्हास जाणवला म्हणून तहान लागली. म्हणजे सृष्टीमध्ये सर्वत्र अस्तित्व आहे जरूर, पाणीही आहे, पण मला पाण्याची गरज लागतेच. का? तर मी जीवभावावर आहे, मी देहामध्ये आहे. म्हणजेच मी देहात असल्यामुळे ओळख म्हणून दुसरी वस्तू मला पाहायला लागते किंवा गरज म्हणून दुसऱ्या वस्तूची आवश्यकता भासते. अन्नाच्या बाबतीतही तसंच आहे. तांदूळ आहे शेतामध्ये, गहू आहे शेतामध्ये, दुकानामध्ये साखर आहे, पण माझ्या पोटात नसेल तर त्याचा काय उपयोग? जेव्हा मला भूक लागते तेव्हा ती वस्तू अन्न म्हणून माझ्या पोटात मला लागतेच. का? कारण मला कमतरता भासली. म्हणजेच मी देहभावाने वेगळा असल्यामुळे मला द्वैताची आवश्यकता आहे, किंबहुना मी द्वैतातच आहे. मग असं बघा, जे अस्तित्व रूपाने सर्वत्र नटून आहे, अगदी सगळ्या चराचरात व्यापून आहे, किंबहुना मी स्वतःही त्याच अस्तित्वाचा भाग आहे. पण असे असले तरी त्याची ओळख होण्यासाठी मला नाम लागते. म्हणजे एखादी वस्तू मी वेगळेपणाने नामाने ओळखू शकतो की हा आंबा आहे, हे टेबल आहे, ही खुर्ची आहे, हा दगड आहे आणि हा मी आहे. पण सर्वत्र भरून असलेल्या चैतन्याला किंवा ब्रह्माला एक कुठले तरी नाम मला द्यावे लागते, ज्या नामाने मला त्याच्या व्यापकत्वाचा बोध होतो. आणि असे नाम म्हणजेच नारायण नाम आहे असं माऊली सांगतायत. अर्थात नारायण हे शब्द माऊलींनी प्रासंगिक वापरलेले आहेत. कुणी त्याला विठ्ठल म्हणेल, कुणी राम, कुणी कृष्ण, तर कुणी आणखी काही. मुद्दा असा आहे की त्यातून आपला काय भाव प्रगट होतो किंवा ते नाम आपण कुठल्या भावाने घेतो. राम म्हणता रामची होई जे हे अध्यात्मातलं तथ्य आहे. भगवंताचं नाम घेता घेता माणूस भगवत स्वरूप होतो. पण असा तो होण्यासाठी त्याला सगुणातूनच प्रवास करावा लागतो, कारण तो मूळ द्वैतामध्ये आहे, देहबुद्धीमध्ये आहे. असं पहा,
मी जर देहात नसतो पण फक्त जाणीव रूपाने शिल्लक असतो तर मला नामाची गरज भासली नसती. मी फक्त जाणीवेशी तदाकार होऊन ब्रह्मरूप झालो असतो. पण असं नाही आहे. मी जीवभावावर आहे, देहभावावर आहे. मी जीव मज बंधन, मज आहे जन्ममरण, अशा भूमिकेवरती आज आपण आहोत. सद्गुरू आपल्याला सांगतात की या भूमिकेला पार करून तू आत्मतत्वापर्यंत पोच. तुझी ही देहबुद्धी टाक आणि आत्मबुद्धीमध्ये स्थिर हो. म्हणजे जी गोष्ट आज माझ्या आवाक्यात नाही अशी कुठली तरी गोष्ट सद्गुरू आपल्याला करायला सांगतायत. मग साधन तर त्यासाठी लागणार ना. जसं नदीतून पार जायचं आहे म्हटल्यानंतर होडी लागेल. पार जायचंच नसेल तर होडीचा प्रश्न नाही. तसंच भगवंताच्या नामाचं आहे. मी आज देहभावावर आहे, देहबुद्धीमध्ये आहे, हे वास्तव आहे. मला ब्रह्मरूप व्हायचं आहे, मला नदीच्या पलीकडे जायचं आहे, म्हणून होडीची गरज आहे, म्हणूनच नामाची गरज आहे. ज्याला ब्रह्मरूप व्हायचंच नाही, देहबुद्धीमध्येच राहण्यात ज्याला स्वारस्य आहे, त्याला नामाचं प्रयोजन नाही. पण ज्याला ब्रह्मरूप व्हायचं आहे, स्वरूप ज्ञान हवंय, आत्मसाक्षात्कार हवा आहे, त्याला नामाची अत्यंत गरज आहे. आणि ते त्याच्या जीवनाचं खरं सार आहे. म्हणून माऊली म्हणतात की वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. सगळ्या अस्तित्वाला व्यापून असलेल्या परमात्म्याला ओळखण्यासाठी मला नामाची नितांत गरज आहे, त्याच्या साधनेची गरज आहे. कुणी राम राम म्हणत रामरूप होईल, तर कुणी ध्यानावस्थेमध्ये ते ब्रह्मच मी आहे या सोहमबोधामध्ये रंगून जाईल आणि स्वरूपाला प्राप्त होईल. मार्ग कुठलाही असो, प्राप्ती ही आत्मस्वरूप आत्मज्ञान हीच आहे. म्हणूनच सार म्हणजे सगळ्यातून जे मूळ घ्यायचं आहे ते नामाचं तत्वच घ्यायचं आहे, असं माऊली पहिल्या ओळीत सांगतात. पुढे ते जप तप कर्म हरिविण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाई म्हणतात. श्रम आपल्याला केव्हा होतात हो? समजा आपण आपल्या आवडीचं काम करतोय. समजा एखादा गायक आहे, वर्षानुवर्षाचा रियाज करून त्याचा आवाज पक्का झालाय. आता त्याला त्या सुरांमधून, गायकीमधून सुख समाधान मिळतंय. अशा व्यक्तीला रियाज करणे हे काही श्रम नाहीत, त्यातच तो रमून जातो. किंवा एखाद्याला स्वयंपाकाची आवड आहे, तर स्वयंपाक हेच त्याच्या रमण्याचं साधन आहे. मग तो 10 जणांचा स्वयंपाक करेल, 50 जणांचा स्वयंपाक करेल, पण त्यात त्याला आवड असल्यामुळे, त्याचं मन त्यात रमत असल्यामुळे त्याला त्याचे श्रम नाहीत. इथं अर्थ लक्षात येतो बघा. माऊली जेव्हा वाऊगाची श्रम म्हणतायत, याचा अर्थच हा आहे की तुम्ही जे साधन करता त्यामध्ये तुमचं एकाकार होणं जर घडत नसेल, तुमची शरणागत भावना नसेल, तुमचा भाव, तुमची भक्ती सद्गुरूंप्रती, भगवंताप्रती नसेल, तर तुम्ही जे काही कराल ते अर्थातच श्रम आहेत. श्रम याचा आणखी एक अर्थ पाहू. आपले जे प्राप्तव्य आहे ते जर प्राप्त झाले नाही, तर आपण जी धडपड करतो ती सगळी श्रमामध्ये मोडते. मगाचंच उदाहरण पाहू. समजा मला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि माझं मनही त्यात रमतं, तर साहजिक आहे की मला स्वयंपाकाचे श्रम नाहीत. पण असा आवडीने मी स्वयंपाक करत राहिलोय, पण जर तो खाण्यासाठी किंवा त्याचा उपभोग घेण्यासाठी कुणीच आले नाही, किंवा उपभोग घेणाऱ्याला ते आवडलेच नाही, त्याने त्याची निंदा केली, किंवा काही कारणाने तो स्वयंपाक नीट बनलाच नाही, तर मगाशी जे श्रम नव्हते तेच आता श्रम ठरतात. उगाचच कष्ट घेतले असं वाटायला लागतं. असं पहा, आपण एखाद्या मंदिरात चाललोय, अगदी आनंदात आहे. आता रामाचं दर्शन होणार, मी तिथे थोडा वेळ बसणार, आनंद होणार. खूप फिरतोय पण मंदिरच सापडले नाही, तर जे होतं ते श्रम. खूप फिरल्यानंतर मंदिर सापडलं तर मग ते श्रम नाहीत, त्या भक्तासाठी ती यात्रा ठरते. मग त्या यात्रेतील कष्ट कुठल्या कुठे पळून जातात आणि तो भगवंताच्या दर्शनाने सुखी होतो. पण
पण जर दर्शनच झाले नाही आणि मंदिरच कुठे नाही आहे तर मात्र मग यात्रेचे कष्ट आहेत. तसंच जर जप तप इत्यादी कर्मे सगळं काही केलं पण त्यात हरिभाव नसेल तर ते सगळे श्रम आहेत, कारण त्यात प्राप्तव्य नाही. भगवंताची प्राप्ती हे परमार्थाचं प्राप्तव्य आहे. भगवंताची प्राप्ती होणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणे. पण हरीशिवाय जर ते मी केलं, जसं पूर्वीच्या एका अभंगात विषय आलेला बघा, विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. माऊली म्हणतायत, हरिवीण जो धर्म आहे, जप तप कर्म हरिवीण धर्म, तो मग सगळाच श्रम आहे. कारण माणूस अखंड द्वैतातच राहील. राम राम म्हणत राहील, पण मी देहाने वेगळा आहे आणि देव म्हणून राम माझ्यापासून वेगळा आहे या भावातच तो राहील आणि फक्त श्रम पदरात पडेल. एकत्व घडून आत्मसमाधान मिळणार नाही. आणि जर समाधान नाही तर काहीही उपयोग नाही. उपासनेची परिणती ही द्वैतभाव निरसण्यामध्ये आहे, आत्मभाव प्रगट होण्यामध्ये आहे. आज ना उद्या साधकाला त्याचे अस्तित्व विसरावेच लागते. महाराजही स्पष्ट सांगतात की नाम घ्या आणि नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जा. काय सांगतायत इथे महाराज? इथे महाराज हेच सांगतायत की मी नाम घेणारा ही वृत्ती लयाला गेलीच पाहिजे. त्रिपुटी हा विषय उपनिषदांपासून येतो पहा. नाम, नामी आणि नामधारक. भगवंत जो, त्याचं जे नाम आणि तो घेणारा मी, ही त्रिपुटी झाली. या त्रिपुटीचा लय झाल्याशिवाय खरं समाधान पदरात पडणार नाही. ध्यानाच्या बाबतीतही तेच आहे. ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीपासून वेगळं होणं गरजेचं आहे. जो ध्यान करतो आहे, ज्याचं ध्यान करतो आहे आणि जे ध्यान आहे म्हणजे आत्मस्वरूप आहे, ते एकरूपच आहे. या बोधावरती, या जाणीवेवरती साधकाला आज ना उद्या यावे लागते. कबूल आहे की आज आपण त्या जाणीवेमध्ये नाही, पण म्हणून साधन करू नये असा त्याचा अर्थ नाही. असं पहा, आपण 10वीमध्ये ॲडमिशन घेतो. आता ॲडमिशन घेतल्यानंतर 10वीचा अभ्यासक्रम येत थोडीच असतो, पण आपण ॲडमिशन घेतो ना, शिक्षकही शिकवतात ना, आणि शिक्षकांचा आपण ऐकून अभ्यासही करतोच ना. तसंच हे आहे. आपण कुठे त्रिपुटीचा निराश करून आत्ता आहोत. आपण त्रिपुटीमध्येच आहोत. आपण देहभावावरतीच आहोत. पण तरीही माऊलींचा ऐकतो, कारण आपल्याला त्रिपुटीच्या पलीकडे जायचं आहे, कारण आपल्याला खरं समाधान प्राप्त करायचं आहे. म्हणून माऊली म्हणतात की हरिवीण उपासना करू नका. जे आपलं प्राप्तव्य आहे ते सतत ध्यानात धरा. म्हणजेच नाम घेताना तो भगवंतच मी आहे आणि माझं आत्मस्वरूप हेच नाम आणि भगवंत आहे. या एकभावाने ते नाम घडलं पाहिजे. श्रीराम जयराम जय जयरामचा सोहम अर्थ जो महाराजांनी कुर्तकोटींना सांगितला तो आपण पूर्वी पाहिलाय पहा. तो आठवा. श्रीराम म्हणजे आपले आत्मस्वरूप, जयराम म्हणजे तेच बाहेर नटलेले आहे, आणि जय जय राम म्हणजे बाहेर जे भरून आहे तेच माझ्या आत आत्मरूपाने नटलेले आहे. श्रीराम जयराम जय जय राम. हा हरिसहित जप झाला. हे हरिसहित केलेलं तप झालं. हे हरिसहित केलेलं ध्यान झालं. माऊली इथे म्हणतात की जर हे हरिवीण केलं तर मग तो फक्त श्रम आहे, आणि अशा मार्गाने साधक व्यर्थ जातो किंवा साधनाही व्यर्थ जाते. देहाकडून साधना तर केली जाते, काळही निघून जातो, पण पदरात प्राप्तव्य न पडल्यामुळं, एकभाव न आल्यामुळं, अहंकार तसाच राहिल्यामुळं साधकाला भ्रम होतो की मी मोठा साधक, मी मोठा शिष्य, आणि हेच त्याचे व्यर्थ जाणे आहे. नामाची सत्ता अफाट आहे. माऊली एके ठिकाणी म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. नाम हे चराचराला व्यापून आहे. सृष्टीच्या आधीही आहे, सृष्टीमध्येही आहे, आणि सृष्टी संपल्यावरही असणार आहे. असे हे अस्तित्व रूपाने जे व्यापून असलेले नाम आहे
ते इतक्या सहजासहजी प्रचितीला येणार नाही. आपण या अस्तित्वभावामध्ये विरून जाणे हे इतके सहज घडणार नाही. याला अर्थातच वर्षानुवर्षांची साधना पाहिजे, गुरूंची कृपा पाहिजे आणि आपणही निष्ठेने त्यांच्या चरणी स्थिर राहिले पाहिजे. भरकट उपयोगाची नाही. व्यवहारात आपण अष्टावधानी, दशावधानी अशी माणसे ऐकून असतो पहा, की एका वेळी ती 8-8 ठिकाणी लक्ष देऊ शकतात. ही गोष्ट उत्तम करतात, तीही गोष्ट उत्तम करतात, 2-3 प्रकारचे बिझनेसेस करतात, शिवाय आणखीही काही कामे करतात. परमार्थात मात्र साधकाने एकावधानी असावे लागते. एक नाम, एक सद्गुरू, एक साधन मार्ग याला घट्ट धरून राहावे लागते. महाराज म्हणायचे, मुंगळा जसा गुळाच्या ढेपेला घट्ट चिकटून राहतो, परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर तुटतो, मरतो, पण ढेप सोडत नाही. तसं आपण साधनेमध्ये रत होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच हरीसहित आपलं जपतप कर्म होईल आणि आपलं जे प्राप्तव्य आहे ते पदरात पडेल. पुढे माऊली म्हणतात, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. जे खऱ्या अर्थानं हरिपाठामध्ये निमग्न होतात, मगाशी म्हटल्याप्रमाणे जे हरिवीण न राहता हरिसहित आपली उपासना, आपली साधना करतात, त्यांची अवस्था काय होते ते माऊली म्हणतायत, निवांतची ठेले. ठेले हा शब्द अवस्थात्मक आहे बरं का, म्हणजे ते होऊन राहिले अशा अर्थाने हा शब्द येतो. जसं आई झाली, आत्तापर्यंत ती कुमारिका होती, विवाहित होती, नंतर तिला दिवस गेले आणि आता ती आई होऊन ठेली. ठेली म्हणजे त्या अवस्थेत राहणे. माऊली नेमकं इथे काय सांगतायत की कुठल्या अवस्थेत राहतात आणि भ्रमराची उपमा कशा पद्धतीने देतायत ते आपण यथावकाश पाहू. पुढे शेवटी माऊली असंही म्हणतात की ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले. हेही कसे घडते हे आपण पुढच्या भागात पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.